मित्रांनो, सांगली मिरज मधून तुम्हालाही 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे का? तेही फक्त 2000 रुपये मध्ये. काय असणार आहे प्लॅन या तर सांगतो. त्यासाठी तुम्ही नजीकच्या ट्रॅव्हल एजंट कडून ट्रॅव्हल बुक करून 600 ते 700 रुपये मध्ये नाशिक मध्ये येऊ शकता, किंवा तुम्ही बस किंवा रेल्वेने सुद्धा येऊ शकता. पण बेस्ट प्लॅन असणार आहे ट्रॅव्हल बस. नाशिक मध्ये आल्यानंतर तुम्हाला नाशिक मध्यवर्ती बस स्थानकातून त्र्यंबकेश्वर साठी बस मिळणार आहे. त्याचा दर असणार आहे 45 रुपये. ही गाडी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत पोहोच करणार आहे. मित्रांनो, हे ज्योतिर्लिंग प्राचीन देवस्थानापैकी एक आहे. मित्रांनो, तुम्ही मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर तुमच्याकडील बॅग व सामान लगेज रूम मध्ये ठेवून तिथून टोकन घेऊन तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. तसेच तुम्हाला दर्शनासाठी पासची सुद्धा सुविधा आहे. त्याची किंमत 200 रुपये आहे व फ्री मध्ये दर्शन सुद्धा करू शकता. मी तर फ्री दर्शन केलं होतं. मला 2 ते 2.5 तास वेळ लागला. हे त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक पासून 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. महत्वाचे म्हणजे मंदिर परिसरामध्ये गोदावरी नदीचा उगम पावतो. मित्रांनो, तुमचं दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद घेऊ शकता. तेही 100 ते 200 रुपये मध्ये. व जेवण झाल्यानंतर तुम्ही परत बसने तुम्ही रिटर्न नाशिकला येऊ शकता. नाशिक मध्ये आल्यावर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नाशिक दर्शन करू शकता व रात्रीच्या ट्रॅव्हल्स बसने तुम्ही परत सांगली मिरजला येऊ शकता. असा 1 ते 1.5 दिवसाचा प्रवास असणार आहे.